नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तारिणी या सिरियलमध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते सगळं काही केदारचे जे काही DNA टेस्ट रिपोर्ट असतात ते पॉझिटिव्ह आलेले असतात आणि ते तारिणीने साबितसुद्धा करून दाखवलेलं असतं सगळ्यांच्या समोर. खास करून चांगलंच त्या युवराजला तोंडावरती पाडलेलं असतं, कारण की युवराजचं असं मत असते की ही दोघंही घरातली घाण आहेत. ह्या दोघांना घरातली घाण बाहेर काढल्यानंतरच आपल्याला कुठे सुख लाभेल. युवराज कौशिकीला म्हणतो की तुझा हा मोठा निर्णय खूप चुकीचा होता, कारण की प्रत्येक निर्णयाबरोबर मी तुझ्याबरोबर असतो, घरातले असतात, पण हे निर्णय खूप चुकीचा घेतला आहेस ह्या दोघांना घरामध्ये घेऊन. जो काही खरा मुलगा आहे त्याला तुम्ही मान सन्मान तर देतच नाही आहे. जो काही मुलगाच नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही DNA टेस्ट काय करता, काय साबित काय करताय तरी नक्की काही कळायला मार्गच नाही. तोपर्यंत कौशिकी म्हणते काही तू जसा ह्या घरचा मुलगा आहेस तसाच केदारही ह्या घरचा मुलगा आहे, हे प्रूफ झाला आहे. हेच तुला डाऊट होता ना की केदार मुलगा नाही आहे ह्या घरचा. DNA टेस्टचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत रे युवराज, आणि तू असं म्हणूही शकत नाहीस की केदार ह्या घरचा मुलगा नाही आहे. अखेरकार DNA टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे केदारचं थोड्यापुरतं तरी तोंड बंद झालेलं असतं. अखेरकार इथे तारिणी आणि केदार हे दोघेजणी पोलीसही असतात, त्यामुळे कोणाला भनकही लागलेली नसते की नक्की या दोघांचं प्लॅन काय असतो, त्या दोघांनी लग्न कशासाठी केलेलं असतं. नक्कीच त्यांचा कोणता तरी मिशन असं कंप्लीट करण्यासाठी ह्या दोघांनी हा प्लॅन आखलेला असतो, आणि हे घरातल्यांना अजिबात काही माहीत नसतं. खास करून कौशिकी आणि तारिणी या दोघींमधले नातं जरा वेगळं असतं. तरीही कौशिकी तारिणीला एक्सेप्ट करते आणि ती घरामध्ये त्या दोघांना पुन्हा एकदा घेते. तारिणी केदारला म्हणजे समजूत घालत असते की केदार तू काही काळजी करू नको, आणि जे काही आपल्याबरोबर आत्तापर्यंत घडत आलं आहे ना ते त्याच्याबरोबर सगळ्या सुखदुःखामध्ये मी तुझ्याबरोबर राहीन, असं काही त्याची जरा समजूत काढत असते. तोपर्यंत ते सगळं काही त्यांच्या दरवाजाच्या बाहेरूनही ते युवराज ऐकत असतो. युवराज म्हणतो की तीही तू त्याला सपोर्ट करत राहा, साथ करत राहा, मी ते होऊन देणार नाही. ते तुमच्या सुखी संसाराचं मी कशी बट्ट्या बोळ वाट लावतो ते चांगलंच पहा. तोपर्यंत ते सगळं काही झाल्यानंतरनं युवराज नक्कीच तारिणी आणि केदारच्या विरोधामध्ये कोणता तरी नवीन प्लॅन आखणार आहे, आणि म्हणूनच येणाऱ्या पुढच्या भागामध्ये तारिणी आणि केदारची खूप मोठी कसरत इथे दाखवली गेली आहे. संसारामध्ये हे दोघंजणी कशी मॅनेजमेंट करणार आहेत नक्की तिथेच खूप इंटरेस्टिंग भाग येणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.